ते असे म्हटले की आंदोलन करून प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही. आंदोलन करून प्रश्न जर सुटत नाही, आम्ही लोकांकरता लढतो. तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला सगळ्यांकरता माहिती. तुम्ही जे आंदोलन करते तुम्ही एक त्यांनी आवाहन करावं की बा तुम्ही या, तुमचं काय म्हणणं आहे, मी तुमच्या समवेत येतो, काय प्रश्न ते मांडू. त्यांनी सांगा, आम्ही चर्चेला तयार आहे. त्यांनी कॉल केला तुम्ही रिप्लाय द्या. आम्ही निश्चित शेवटी तालुक्याचे त्यांनी कसं आहे, तालुक्याचे ते लोकप्रतिनिधी आहेत, जोखीम तुम्ही त्यांची त्यांना आपण केलं किंवा ते तुमचे गुरु पण आहेत असं तुम्ही अनेक ठिकाणी म्हणता. तर काय आता शिष्यांनी गुरुला कॉल करून आता विचारलं. हे काही व्यक्तिगत आपला मुद्दा काय आहे, दूध भेसळ. तुम्ही प्रश्न डायव्हर्ट करू नका विनाकारण. आमचं म्हणणं आहे का आपण ज्या मुद्द्यावरती चर्चेला बसलोय, राजकारण कमी आणि लोकांच्या हिताचं काम आपल्याला जादा करायचं. मी एका वाक्यात सांगितलं, त्यांनी सांगितलं की बा आपल्याला असं असं करायचं, आम्ही नाही आलो तर मग तुम्ही दुसरा एक सगळ्यांनी आता याच्यात लिडिंग घेतलेलं आहे, चांगले. पहिले एक दोनच लढत होते, आता सगळे आले तर आपला या कार्याला आपल्याला चांगल्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी ही बेसळ आपण सगळे मिळून संपू. शेवट आमचं म्हणणं एक आहे का तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आम्हाला कधी सांगा का इथं असं असं घडतंय, तुमचा कॅमेरा आमची बेसळालाही विरोध नाही, पण भेसळीचा माल कुणी जर घेत असेल तर त्याला आम्ही सोडणार. त्यांना तुम्ही पत्र देणार का? तुम्ही त्यांना पत्र लिखी देणार का? उद्याच्या उद्या देवेंद्र शेठची वेळ घेऊन त्यांना भेटणार का? नाही नाही नाही, आमची जी भेटन आमची यांचं जे कोणी बॉस आहे ना ते. आम्ही त्या कंपनीचे कोण, आता मला सांगतो तुम्ही, मला जे नोटीस दिलं होतं ते संजय मिश्रांनी मला नोटीस मिस्त्रांना दिलं, भेटा. डायरेक्टर म्हणून. तर संजय मिश्रांना मी पत्र देतो का तुमच्या पण आता कंपनीला शेवटचा एक प्रश्न एक प्रश्न मला शिल्लक. हा, बरं, एक- निकम साहेब, याच्यापूर्वी लोकसभा निवडणुकीला तुम्ही सगळे एकत्र होता, तेव्हा दही खायचे, तूप खायचे, सगळे एकत्र खायचे. आता तुम्हाला त्यांचं दूध खराब लागतं, त्यांचं तूप खराब लागतं, राजकारणातून विभक्त झाले म्हणून त्यांचं मीठ आणणे का, असा कॉमन प्रश्न. मी तुम्हाला पहिलं व्यक्तिगत आमचा कोणाच्या विरोधामध्ये लढाई आमची त्या ठिकाणी नाही. मी त्यांचं किती दूध पिलो त्यांच्या डिरीवर जाऊन ते माझ्या घरी येऊन कोण पण किती वेळा जेवलं याच्यात मला खोलात जायचं नाही. जे चुकीचं आहे, ज्यावेळी आम्ही सोबत होतो चुकीला चुकच म्हणणारा मी पहिल्यापासून कार्य करलाय, कोणाचंही चुकीचं समर्थन केलं नाही करणार आहे. अजून एक प्रश्न आहे तुम्हाला, बाबळे तुम्ही सगळ्यांना. आतापर्यंत ज्या ज्या पत्रकार परिषद झाल्या इथं त्यावेळेस आंबेगावच्या पत्रकारांनी तुमच्या बातम्या दिल्या किंवा नाही, दिल्या किंवा नाही? आता ज्या वेळी काय झालं असेल, हा, बरोबर, काही वेळा गेल्या असतील, काही वेळा नसतीलही गेल्या. कधी कधी असं सांगा ना, बातम्या आल्या आता नाही. स्पेसिफिक नाही, आता आमच्याकडे ज्या ज्या आलेल्या आहेत त्याची कातर नाही आम्ही तुम्ही आलेलं तुम्हाला. नाही, हे बघा. तुम्ही कोणतं स्पेसिफिक बोललं बोलतो ना, तेच पाहिजे, बोलतो. बोलताय ना तुम्ही. माझा प्रश्न असा आहे का ह्या मीडिया असेल, म्हणजे सोशल असेल, जाधव असेल, आंबेगावचे पत्रकार, विषय आंबेगावचा आहे, वाणीला 5 मिनिटं आणि यांना बाजूला ठेवू. आंबेगावच्या पत्रकारांनी तुमचं कुठली बातमी दिली नाही असं एखादं उदाहरण सांगा बा, ही बातमी मी दिली आणि ही आली नाही. नाही, पण आम्ही कोणाकडे तक्रार दिली ते तरी तुम्ही हा, सांगा आता ना. तुमचे काही लोक तुमचे बच्चे, बगल बच्चे, चेले म्हणा, काय ते लिहितात आंबेगावचे पत्र, काय काय लिहिलं होतं? हा, हे जे प्रकार आहे ते तुम्ही थांबवणार का? नाही नाही, आता आमच्या उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे याच्यात तर कुणी घेणार काय नाही. बघा बा, पुढे. कार्यकर्ते तुमचीच आहेत ना? पक्षाचे अधिकृत वैयक्तिक नसतो. पक्षाचे अधिकृत हे नाही, हे बाबळे कधीच करत तुमच्या नाही. माहिती का बाबळे एक सांगतो. यावेळी आम्हाला आंदोलन करायचं होतं, हा. तुमच्या माहितीचं हा. आंदोलन ज्यावेळी करायचं होतं त्यावेळेला मार्केट कमिटीच्या समोर त्यावेळी बसलेलो होतो. हो. तर त्यावेळी काही लोक बोलले, नाही नाही, बोलले ते ठीक आहे. नंतर काल परवाचं 4-5 दिवस परत फोन केले, हो. आंबेगावचे पत्रकार काय एवढं करतात? दिल्लीला आंदोलन झालं, हा. आंदोलनात लोकल मीडिया आला, चॅनल हा. हे त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर नॅशनल मीडिया हो. आला. नॅशनल मीडियाला किती जाणावं लागलं तरुणांना. तसं काही गोष्टी लवकर काही गोष्टी आल्या नाही, त्यांना कोणी पाठीशी घालत नाही आणि त्यांना कोणी सांगत नाही की मी कट बातमी लावली. बघा, आंबेगाव याचं ऐका, तुम्ही पत्रकार ऐका का, त्या पत्रकार हा नुसता तालुक्यापुरता मर्यादित, त्याला ज्यावेळी कळल तो कुठलीही बातमी लावू शकतो. आता पुन्हा सांगतो, आता उतरडे, संदीप उतरडे, सगळ्यात पहिला आवाज त्यांनी उठावला, पहिली बातमी लावली. तुम्ही उठावला. मला कदाचित माहित होतं, आंदोलनाचं दिलगिरी व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन, त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर हळूहळू हा उठाव मोठा होत गेला. आज मी मागाशी सांगतो, तुम्ही सगळे पत्रकार आले आणि हा विषय तुम्ही सिरियसली घेतलेला आहे, कारण कॅन्सर सारखा आजार जर होत असेल, हे मीडिया म्हणून तुमची माझी सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे का याच्याबाबत आपण याच्यापुढे जागृत राहू. मागे काय घडलं
याच्यात खोलात न जाता इथून पुढे आपण जागृतपणे सगळ्या माझा बातम्या मूळ सर, प्रश्न काय असा आहे तो माझा मूळ प्रश्न बाजूला राहिला खरंच एक मिनिट. शेतकऱ्यांवर आहे ना पुढे जाऊन लय वाईट परिस्थिती येऊ शकते मुळात आहे ना, म्हणून त्यावर आपल्याला शेतकऱ्यांना भाव पण एखाद्या कुटुंबात कॅन्सर झाला ना का त्या कुटुंबाला अख्खे पैसे जातात आणि त्या कुटुंबाला 10 लोक आहेत ना 10 लोक आहेत ना त्यांना नक्की सजा झाली पाहिजे 10 लोकांची नक्की सजा झाली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही मला- का बाकीच्या 100 लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये काय होतं तुमच्या बोलण्यातून आहे ना आपण आरोपींना पाठीशी घालायचे काय? हा प्रश्न होतो त्या यावेळी. मी चर्चा तुम्ही प्रेसच होऊन नाही दिली आमची युरोपमध्ये प्रेसच होऊन नाही दिली बोला ना तुम्ही युरोपमध्ये तुम्हाला युरोपमध्ये अडवलं कोणी? बोला की नाही? तुम्हीच अडवलं ना बस. त्यावेळी आम्ही त्याचे निकष पाळतो कोणते औषधं आधी ती अनकट प्रेस आहे ना तसं माझं म्हणणं काय आहे होत नाही. या मी बाबत एवढं की आता म्हणजे मला जी माहिती कळलेली केवळ? आहे की राहुरी कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच गावात फ्री शेती उत्पादन कसं तयार होईल ट्रायल प्रोजेक्ट घेणार आहे कारण मीना नदीचं देखील नारायणगाव पासून खालच्या भागाचे पाणी हे दूषित झालेले पिण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील इतर कॅन्सरचे पेशंट वाढत आहे त्याबाबत एक सर्वे करणार आहे म्हणून माझी राज्य सरपंच पवार गुरु पौर्णिमेला दिलीप वळसे पाटील त्यांना भेटले त्यांचं दर्शन घेतलं शुभेच्छा दिल्या तुमचे राजकीय गुरु तालुक्यातील दिलीप वळसे पाटील यांना गुरु पौर्णिमेच्या काय शुभेच्छा हे पहा, मी मागे सांगितलं 5 मे 2024 ही घटना घडली आणि ज्यावेळी मी त्यांच्यासोबत 32 वर्ष होतो माझ्या घरामध्ये त्यांचा फोटो देखील होता परंतु मी त्या दिवसापासून ठरवलं की तुमचे माझे संबंध संपले एकच वाटतं सांगितलं मला ज्यावेळी अटक करण्याकरता पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढण्यात आला त्या दिवसापासून मी ठरवलं तर परत तिथं जाणे येणे नाही या आंदोलनात थोडीशी भूमिका काय राजकारण का करत नाही खिलाडू वृत्तीनं ते तालुक्याचे आमदार तो ज्याचा त्याचा विषय तर आता खिलाडू वृत्तीने त्यांना विचारा ते परवा पारगावला म्हटले मी कोणाला सोडणार नाही आता आपलं दिलं जेवण तोंडात हे वेगवेगळं बघतो यावर तुमचं उत्तर काय राहील आता म्हणले तसे तर ते उत्तर काय आहे? आमचं म्हणणं एकच आहे ते आमदार आहेत त्यांनी असं म्हणू नये जसं मी त्यांना सांगितलं माझी बदनामी केली त्यांनी मी सांगितलं माझ्याकडे त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा लागण्याकरता एवढे पैसे नाहीत म्हणून मी कोर्टात जाणार नाही ते म्हणले जवळच निकमला मी सांगितलं म्हणून 25 लाख रुपये दंड त्या ठिकाणी झाला मी त्यांना सांगितलं 1 रुपया जर दंड भरायला असेल त्यांनी प्रूफ दाखवा मी हयातीतलं राजकारण सोडून देईल आणि त्यांनी जर दाखवला नाही दाखवला तर त्यांनी आता माफी मागावी खोटा आरोप करत नाही लय गोंधळ झाला, त्याला काय बोलायचं ते बोला, ते क्षमता एवढा गोंधळ झाला. लास्ट बोला. सार्वजनिक बोलायचं सांगितलं. एवढा गोंधळ झाला. आपण लोक बाबडे आता फक्त 1-2 मिनिटं बोलते त्याला काय